हे आणलं मक्याचं पीठ दळून. आता मी याच्या भाकरी बनवते. एक भाकर बनवून बघते कशा येतात कशा नाही. आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते भाकरीमध्ये, एवढं. थोडं आपल्या नेहमीच्या पिठापेक्षा मक्याचं पीठनं जरा जाडसर दिलंय दळून. मस्त थापली जाते ना. बरं झालं गहू नाही टाकले, अगोदरच चिकटपणा आलाय पिठाला. गहू टाकणार होते मी थोडे, म्हटलं जाऊ दे, एवढं काय बसू नाही टाकायचं सगळं. बाकी ती पिवळी धम भाकर आली आहे, किती छान आली आहे ना. पिवळी धम मस्त वाटते बघायला. खाऊन बघू बरं आता कशी लागते. तर झाली एका बाजूने भाकरी, आता दुसऱ्या बाजूने भाजायची आहे. मस्त झाली भाकरी. मला वाटलं जमते का नाही जमत. झाली आता भाकरी तयार, मस्त खरपूस भाजली गेली आहे. बघू आता आपण चव कशी लागते ती. मस्त आहे भाकरी. कशासोबत खायची आता हिला? मिठामुळे काय चव भारी लागते ना. आता आपण चटणी बनवू याच्यासोबत शेंगदाण्याची. मस्त. तुम्ही पण करून बघा. 2 किलो मका होता, 1 किलो तांदूळ होते, दोघं मिक्स करून दळून आणलं. भाकर एकदम भारी झाली. भाकर एकदम भारी झाली. मला बोलता येत नाही, गरम गरम भाकरी तोंडात घातली. चला बाय.